प्रभाग क्रमांक 41 मधील अधिकृत उमेदवार प्रमोद नाना भानगिरे, सारिका काका पवार, स्वाती अनंता टकले, मच्छिंद्र बाळूराम दगडे चारही उमेदवारांनी प्रभागातील पिसोळी गावातील नागरिकांना घरोघरी जाऊन भेटी दिल्यात आणि समस्या जाणून घेतल्या। तर प्रमोद नाना भानगिरे यांनी आश्वासन दिले की बचत गटाच्या माध्यमातून उद्योग कसा उभारता येईल, शासनाच्या सवलतींचा फायदा कसा होईल या गोष्टी प्रामुख्याने महिलांसाठी उपयोगात आणून महिलांना फायदा करून देणार आहोत। माता भगिनींचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल, अंतर्गत रस्ते, आरोग्य सुविधा या गोष्टींवर आमचा जास्त भर आहे। गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही। अंतुले नगरमधील बौद्ध विहार नव्याने बांधून देण्यात येईल, अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं स्पष्ट सांगण्यात आलंय। तर त्यासाठी नागरिकांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन महानगरपालिकेत शिवसेनेचे चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करण्याचं आवाहन पिसोळी अंतुले नगर मधील नागरिकांना केलंय। प्रचारादरम्यान शेकडो महिला, पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झालेले होते। आपण प्रभाग क्रमांक 41 आहोत। हा अंतिम प्रभाग आहे पुणे महानगरपालिकेचा। आपण पाहतोय शिवसेनेचे एकनाथ शिंदे पक्षाचे प्रमोद नाना भानगिरे आपल्यासोबत आहेत, अधिकृत उमेदवार आहेत। नाना, पद्मावती मंदिरापासून आपण सकाळपासून सुरुवात केली आहे पिसोळी गावामध्ये। आपण त्या ठिकाणी पाणी साठ्यासाठी काय उपाययोजना केल्या असं नागरिकांना सांगा। पिसोळी गावचं ग्रामदैवत, आमचं सर्वाचं श्रद्धास्थान पद्मावती मंदिरामध्ये आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला होता आणि प्रचाराचा नारळ फोडत असताना पिसोळी गावचे ग्रामस्थ असून आजूबाजूचे सर्व नागरिक त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी आमचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार मच्छिंद्र दगडे असतील, त्याचबरोबर स्वातीताई टकले असतील, सारिकाताई पवार असतील, यांनी या गावातल्या सर्व नागरिकांना शब्द दिला आहे ज्यावेळेस निवडून आल्यानंतर पहिल्यांदा पिसोळी गाव हे टँकरमुक्त झालेलं असेल। त्याचबरोबर या भागातल्या शेतकरी बांधवांनी शेतीचा व्यवसाय थोडा बंद करून काही ठिकाणी गोडवणं त्या ठिकाणी केलं, त्यांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालतो। त्यांना 13 पट जो टॅक्स लागलेला आहे, जो दर आपल्या NIBMचा दर त्या ठिकाणी लावल्यामुळे ते 13 पट टॅक्स झाला, तो 1 पट टॅक्स ह्या पिसोळीच्या दरानुसार कसा होईल। त्याचबरोबर या भागातली जड वाहतूक कशी डिवायडेड करता येईल। त्याचबरोबर या भागातल्या असलेल्या अंतर्गत रस्ते असतील, लाईटीचे पोल असतील, ड्रेनेज लाईनसाठी मच्छिंद्र दगडे, स्वातीताई टकले, सारिकाताई पाठपुरावा करून या पिसोळी गावासाठी 40 कोटी रुपयाचा निधी मंजूर आहे। त्याचे वर्क ऑर्डर झालेले, तेही ड्रेनेजचे काम होते। एक चांगलं व्हिजन घेऊन आम्ही सर्व मंडळी ह्या ठिकाणी शिवसेना पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरले आणि सर्वांक काम करण्याची एक इच्छाशक्ती असल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे। निश्चितच 16 तारखेला त्याच्या निकालामध्ये तुम्हाला त्याच्यात निश्चितच दिसेल की प्रचंड बहुमताने चारही उमेदवार निवडून आलेले दिसतील। अंतुले नगर बुद्धविहारामध्ये आपण आहोत। या ठिकाणी आपण गौतम बुद्धांचं दर्शन घेऊन हे जे विहार आहे याच्यामध्ये काय चेंजेस करावेसे वाटतात निवडून आल्यानंतर? आमच्या या भागाच्या ग्रामपंचायतचे सदस्य सुनीताई गवळे त्यांचे सर्व ह्या ठिकाणी असलेल्या मैत्रिणी, महिला मंडळ ह्यांनी एक आल्यानंतर मला कळलं की जसं मी 2-3 बौद्ध विहार, मी काही एक कृष्णानगरला स्वखर्चातून बौद्ध विहार केलं, मोहम्मदवाडीत केलं, त्याच प्रकारचं बौद्ध विहार ह्या ठिकाणी एक अत्याधुनिक असं बौद्ध विहार, त्या बौद्ध विहारात सर्व समाज एकत्र आला पाहिजे, समाजाच्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि त्याला एक बसण्याचं व्यासपीठ झालं पाहिजे, एक सांस्कृतिक हॉल त्याच्यावर झाला पाहिजे। तिथे छोटे छोटे लोक नागरिकांचे मोठ्या कार्यालयामध्ये पैसे देऊन लग्न त्याच म्हणजे इथं मोफत कसं होईल, त्याचबरोबर बचत गटांना एक अनुदान देऊन त्यांच्या व्यवसायाला चालना कशी मिळेल, त्यांना उद्योग व्यवसायाला भविष्यात बाजारपेठ कशी मिळेल, हे सर्व काम आत्ताच आम्हाला सुनीताताई गवळीने सांगितलं। निश्चितच त्यांना निवडून आल्यानंतर हे सर्व बदल आम्ही करणार आहोत, त्याच्यासाठी आम्ही सगळं उमेदवार तयारी आहे। त्यामुळं आत्ताच आम्ही बोललो की हात जोडून विनंती केली की विकासाला मत द्या, विकासाला मत म्हणजे शिवसेनेला मत, म्हणून आम्ही सगळ्यांना चांगलं व्हिजन घेऊन या ठिकाणी उतरले। निश्चितच नागरिक आमच्या बरोबर मतदार राहतील।